तो थोडासा पुढे खेळवण्याचा प्रयत्न ऑन साइडला फक्त दिशा देतात डीप कॉर्नर मध्ये एकदम परिपूर्ण होईल. ऑफ द मार्क मिस्टर विराज. उत्कृष्ट फलंदाज आहेत वैतीपाडा संघाचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून भरपूर अपेक्षा आहेत आणि तेवढ्याच ताकदीचा फलंदाज उमेश यांना आपण बघतोय नॉन स्ट्राईक इन कडनं ऑन स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू क्रमांक दुसरा फेस करतील. थोडासा आणखीन परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना पोहोचते ती 2. 2 चेंडू 2 धावा. पुढचा चेंडू ओहो या वेळेला उडवलं हेलिकॉप्टर सरळ डाऊन द ग्राउंड. अतिशय सुंदर शॉट सिलेक्शन बघायला मिळते. फलंदाज आपण बघतोय विराज इज ऑन अ फायर. चांगली बॅटिंग करताना सरळ चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावरनं फाटून देतं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर आपण या ठिकाणी जी लॉट्सची प्रक्रिया आहे ती पूर्ण करतोय. एक विनिंग टीम या ठिकाणी नमूद केलं जाईल आणि NCC सफाळे या 2 संघामधली चिठ्ठी उचलली जाईल आणि ती श्री जागमाता रावळे संघासोबत तोंड हात करताना आपल्याला बघायला मिळेल. तर वैतीपाडा संघाचा एक खेळाडू आणि प्रतिनिधी किंवा विठ्ठलवाडी संघाचा एक प्रतिनिधी आपण पाठवा. पुढचा चेंडू ओ आणि बाबाटने चांगलं टायमिंग आहे गुडघ्यावरती बॅलन्स आणि त्यानंतर डीप बाकपट्टा स्क्वेअर लेग मध्ये आणखीन येतोय विराजच्या बॅट मधून हँडसम 4 चौकार. तवसके 12 वर पोहोचते. थोडेसे सफळ झाले. गोलंदाजाला मजबूर केलं चेंडू थोडंसं पॅड आणि बॅट मध्ये टाकायचं आणि त्याच पद्धतीचं शॉट सिलेक्शन पूर्ण अनुमान लावला होता विराजनं अलॉंग द कार्पेट. चौकार आलाय. पुढचा चेंडू ओ फुलटॉस विजेता संघ आणि NCC सफाळे. तर आपण दोन्ही संघाचे प्रतिनिधी इथे आहेत ना. आपण लॉटची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. ओ याही वेळेला आपण बघताय बॅटलर थोडस ऑन साइडला फिरवलं होतं. चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटला. चला कॅमेरामन थोडसा मुख्य मंचाकडे कॅमेरा फिरवा. NCC सफाळे संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी आहे. या पुढे हॅली या मधली एक जी चिठ्ठी उचलली जाईल ती मात्र श्री जागमाता रावळे संघासोबत खेळेल. थोडंसं शफल करतायत आमच्या हरेश्वरकिनी सर्व आपल्याला बघायला मिळतात. मॅनेजमेंट मेंबर एक मोठी भूमिका आणि चिठ्ठी उचलणार आहेत ते. डोळे बंद करा ना. नाही तर तुम्हाला कोणाला काढायचं का विचार त्यांना. तुम्हाला काढायची कोणाला काढा. बघूया जी चिठ्ठी उचलली जाईल ती मात्र मॅच खेळेल श्री जागमाता रावळे संघ समवेत आणि NCC सफाळे. आपण बघतायत याच्यानंतरची मॅच विपक्ष श्री जागमाता रावळे. मनोज पाटील 13 धावा झालेले आहेत. मनोज पाटील संघाचा बॅकबोन गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. पहिला चेंडू फिरवलाय. अतिशय सुंदर लेग कटर चेंडू हाताळला गेला आणि एक स्थिरावलेला बॅटल विराजच्या केळीला लावतोय. पूर्ण विराम फुल स्टॉप. फलंदाज होत आहेत बाद.
न्यूमॅन, रोहित दाखल झालाय. पहिला झटका इथे ब्रेक थ्रू देतोय विकेट टेकर गोलंदाज मनोज पाटील. पुढचा चेंडू तयार होताना मनोज पाटील, नवीन बॅटर आले रोहित. ओहो, यावेळेला बॉटम हँडचा यूज, स्केअर ऑफ द विकेट. एक अप्रतिम कट शॉट रोहित या ठिकाणी दाखवत आहे, स्केअर ऑफ द विकेट. टेनिस क्रिकेटमध्ये थोडासा रेअर झालाय शॉट, परंतु इथे काही क्लास वन बॉटम हँडचा यूज केलाय. चेंडूला रीड केला प्रॉपर. लेफ्ट कट खेळताना इनफिल्डच्या वरनं डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करताना आपलं कॉन्सन्ट्रेशनचा एक अद्भुत आणि भव्य चौकार बघायला मिळत आहे. धावसंख्या 4ने 17 वर पोहोचते. गुड स्टार्ट मिस्टर रोहित, एक्सिलंट स्टार्ट. पुढचा चेंडू घेऊन तयार होतील मनोज. एक चांगलं शॉट सिलेक्शन बघायला मिळालंय. पुढचा चेंडू. ओ, यावेळेला आपण बघतायत ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं, लेग स्टिकला सोडून जातोय चेंडू. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 18 वरती पोहोचलंय. 18 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू. ओहो, आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. मनोज पाटील व्यावसायिक क्रिकेट खेळतायत, त्याचा जो अनुभव आहे तो मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय. चांगला अप्रतिम कट चेंडू बघायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. अप्रतिम चेंडू. खासियत राहिले मनोज पाटील जेव्हा रिदममध्ये गोलंदाजी करत असतात तेव्हा गोलंदाजी ही बघण्यालायक असते. पुढचा चेंडू. आणखीन एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे, तेवढ्या चांगल्या पद्धतीने डिफेन्स बघायला मिळतोय. एकदम परिपूर्ण झालंय आणि चुकी झालंय आणि होत आहेत फलंदाज बाद. चला न्यूमॅन, थोडस मिसअंडरस्टँडिंग. मुक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कॉल भरपूर महत्वाचा असतो. 19 वरती 2 धक्के इथे बघायला मिळत आहेत. नवीन फलंदाज ओमकार आणि बाद रोहित त्यांनी सुंदर स्टार्ट केली होती. स्क्वेअर ऑफ द विकेटचा चौकार खेळले होते आणि चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करतायत हा मेसेज त्यांनी पुरवला होता, परंतु कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग, तितकंसं कॉर्डिनेशन चांगलं नाही आहे. आणि धक्का क्रमांक दुसरा त्रिशिका 11 वैतीपाडा संघाला बघायला मिळतोय. न्यूमॅन ओमकार. पुढचा चेंडू. मनोज पाटील. ओह, अप्रतिम शॉट सिलेक्शन. पॉप इन क्रीजचा एक सुंदर उपयोग आणि योग्य वेळी बॅटला ड्रिल करत प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळत चेंडूला सरळ फेकून देत आहेत डीप गलीमधनं. आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. धावसंख्या 23 वर स्थिरावते. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल काय टायमिंग आहे. चांगला चेंडू आणि तेवढाच उच्च दर्जाचे खेळी इथे साकारले. अतिशय सुंदर कमबॅकिंग. डॉट बॉल. 23वा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. 11.50च्या सरासरी धावा होत आहेत. 23.
षटक क्रमांक तिसरा आणि गोलंदाजी ट्रॅकवर रोहित. डॉट बॉल. सुंदर स्टार्ट इथे बघायला मिळते. 23 वरती 2 धक्के आणि त्यानंतर संघातील अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण बघतोय मिस्टर रोहित. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. अप्रतिम शॉट सिलेक्शन, परंतु डीप मिड विकेट रिजन मध्ये झेल तिथे सांडलाय. धावा मिळत आहेत त्या 2 आणि 25 वर स्कोर कार्ड स्थिरावलंय. धावसंख्या 25 वर स्थिरावताना जीवनदान मिळाले. फलंदाज आपण बघतायत ओमकारला, आणि ते जीवनदान किती महाग ठरू शकतं किंवा किती चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट करतील ओमकार, हे बघणं भरपूर गरजेचं आहे. आपल्याला आपण बघतायत वाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राच्या पण स्कोर कार्ड 26 वर स्थिरावलंय. 26. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काही वेळेला थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू कळतात डीप बॅकवर्ड पॉइंटला, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना थोडीशी फंबल तिथे झालंय. धावसंख्या 28 वर स्थिरावते. 28. या स्पर्धेतला उच्चांक आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच NCC सफाळेच्या नावावरती 87. 87 धावांचा उच्चांक आहे. पुढचा चेंडू काही वेळेला आपण बघताय डायरेक्ट हिट नॉन सायकिंग कडे करण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल आणखीन एक बघायला मिळतोय आणि 29 धावा स्कोर कार्डवर. 29. रोहित थोडंसं स्ट्रगल करताना लेंथ लाईनला मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगला चेंडू इथे बऱ्याच वेळानंतर बघायला मिळालाय. चांगले लेग ब्रेक चेंडू हाताळतायत, थोडंसं कट करत आहेत. नॅचरल टर्न असतो लेफ्ट हँड गोलंदाजाकडे आणि तो इथे दाखवताना गुड बॉलिंग, चांगली कमबॅकिंग आहे. याही वेळेला फिरवले चेंडू खास येत आहे रोहित यांची. चेंडू वळवण्यामध्ये ज्याला महारत आहे, स्ट्राईकचा फलंदाज ओमकार या ठिकाणी DRS घेत आहेत. बघूया पंच थर्ड अंपायर चेक करायचं आहे की इथे फेअर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. चांगला चेंडू आहे. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 29. लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम चेंडू. एकोणतीस. पुढचा चेंडू. ओमकार थोडंसं स्ट्रगल करताना रोहितच्या अगेन्स्ट लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाज आहेत मिस्टर रोहित. याही वेळेला जबरदस्त टायमिंग पुल करताना लॉंग ऑनला क्लिअर करतायत. षटकार वेल फिनिश. 30ं षटक कंप्लीट झालंय. 35 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. धावसंख्या 35. 35. चांगलं फिनिश केलं यावेळेला. मनोज पाटील येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. साईड स्क्रीनवरती आपण बघू शकाल. कॅमेरामन कव्हर करताना मनोज पाटील यांना अतिशय वेगवान गोलंदाज आहेत मनोज.
औचितकार, परंतु लक फॅक्टर चांगला आहे. लॉंग स्टॉपला चेंडू बॅटला ब्रश करत जातोय चौकारामध्ये आणि धावसंख्या 4 फ्लाय होताना 39 वर स्थिरावले. थोडेसे नाराज आहेत, परंतु लक फॅक्टर भरपूर महत्वाचा आहे. परंतु थोडंसं तुम्हाला तुमच्या कामगारी बॅटिंगकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे. कामगिरी चांगली होणं गरजेचं आहे की कारण नेहमी म्हटलं जातं डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्डवर्क. हार्डवर्कवरती जास्त विश्वास असेल तो सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. मनोज पाटील चौकार आल्यानंतर पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर राईटा मोर द विकेटचा मारा करतायत. फॉलो थ्रू चांगला आहे, चेंडूवरची ग्रीप चांगली आहे, बॅलन्स चांगला आहे रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये. ओ भन्नाट वेग, भन्नाट वेग, वेगावरती स्वार होते यावेळेला, परंतु एक धाव येते आणि धावसंख्या 40 वर 22 अर्पण आपण बघतायत. चाळीस धावा दरम्यान तयार होताना पुनश्च मनोज. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळत आहेत. हो हो, पूर्णतः ब्रेक केला चेंडू. कुठेतरी मोठा शॉट खेळण्याचा इरादा होता फलंदाजाचा. मोक्याच्या क्षणी डबल माइंड राहिले आणि फक्त दिशा देऊन सिंगल घेऊया, परंतु तिथे कॅच मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय आणि आणखीन एक धक्का लागतोय त्रिशिका 11 संघाला. आणि षटकार धावसंख्या 6 प्लाय झाले आणि पोहोचते 46. फलंदाज आपण बघतायत मिस्टर सुहान आणि सुहान हा शॉट सुद्धा आलाय. चांगली बॅटिंग करताना सुहान. ओहो, यावेळेला आपण बघताय डॉट बॉल, एक युनिक नेम सुहान आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 40 वर स्थिरावले, चांगल्या दिशेने वाटचाल करताय त्रिशिका 11. 46 46 षटक क्रमांक चौथ्या आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. प्रत्येक चांगली धावसंख्या आहे. इथून जर बघितलं 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून येणाऱ्या धावा त्रिशिका 11 वैतीपाडा संघासाठी एक ऊर्जा देणाऱ्या असतील. ओहो, यावेळेला आपण बघतायत मनोज कमबॅक करताना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकत आपल्या अप्रतिम गोलंदाजीचं अनुशासन काय ते दाखवताना 4 षटकं कंप्लीट झाल्यात. धावा आहेत 46. चला लवकर फील्ड अरेंज करा आणि त्वरित गोलंदाजाला इंट्रोड्यूस करा. 46. याच्यानंतर आपण NCC सफाळे संघनायक आणि श्री जागमाता रावळे संघाचे संघनायक आपण विकेटवरती टॉस करणार आहोत. आपण सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅचचा महत्वाचा टॉस. आज आपण 2 संघ पुढे घेऊन जाणार आहोत याची नोंद घ्या. त्यासाठी मात्र इथून जिंकणारा संघ हा घरी जाऊ शकतो. बघूया पुढचा चेंडू. औसाट आणि इथे मात्र प्लम मध्ये पकडले गेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण दीपेश यांना बघत होते आणि धक्का लागलाय ते 46 वर. आणखीन एक मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतताना प्लम मध्ये पकडले गेल्यात आपण बघू शकाल.
थोडासा शेवटच्या क्षणी त्यांचा जो पायाचं मुवमेंट होतं इनसाइडला बघायला मिळालं आणि तेव्हाच नेमका चेंडू हा पायावरती आदळलाय. प्लममध्ये मागे परतताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय. 46 झालेले आहेत, 4 धक्के लागलेले आहेत, 5 चेंडूमध्ये 10-15 धावा. एक चांगलं बॅटल होईल कारण मागच्या मॅचमध्ये त्रिशिका 11 वैतीपाडा संघाची गोलंदाजी चांगली राहिली, खूप चांगले टर्न आहेत, वेग आहे त्यांच्याकडे. तर इथून जेवढ्या धावा ह्या विठ्ठलवाडी संघासमोर ठेवतील तेवढे एक चांगली मॅच होण्याचे संकेत आहेत. बघूया न्यूमान दाखल झाल्यात. अजय नावामध्ये जय, परंतु कामगिरी जयाकडे जाण्यासाठी जी गरज आहे धावांची ती इथे पूर्ण करतील का अजय? आवळेला थोडंसं ताकद एफर्ट जास्त लावण्याचा प्रयत्न. वाईड बॉल आहे. धावसंख्या 47, 47 वर पोहोचले. 47 धावा. अजय न्यूमान एका बाजूने आपण बघताय दीपेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू. ओ याही वेळेला आपण बघतायत वाईड बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 48 वर पोहोचले. थोडस एक्स्ट्रा जोर, थोडस अनऑर्थोडॉक्स मेथड जी लसित मलिंगा टाइमने थोडस साइड आर्म गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न आहे. इथे सरळ चेंडू मात्र एक्सा कव्हर्सला उडवतात आणि येतोय षटकार. धावसंख्या फ्लाय झाले आणि पोचले तब्बल 54 धावा. थोडस ओरपिच आणि जाते या ठिकाणी षटकार. प्रतिम बॅटिंग करताना आपण बघतायत फलंदाज आहेत अजय. समोर ऑन साइडला पुनश्च खेळतायत. चेंडू सरळ जाते तो मिड विकेट मध्ये. सुंदर शतरक्षण आकाश करतायत. तद्वर एक धाव परिपूर्ण होईल. 55 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. त्यानंतर NCC सफाळे आणि श्री जागमाता रावळे संघ नायक आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. हो याही वेळेला चेंडूला खेळायचं होतं एक्सा कव्हर सिरीजनला. चेंडू बॅटला ब्रश करत जातो डीप गलीमध्ये. 2 धावा होत आहेत परिपूर्ण. धावा येत आहेत 57 झालेले आहेत. इथून मात्र अबव 60 चांगला बॅटल होईल. एका बाजूने मनोज, दीपेश, रोहित अनेक दिग्गज खेळाडू आहेत. कल्पेश. परंतु एक अबव 60चे जे टार्गेट आहे ना ते मॅचला इंटरेस्टिंग बनवतील. आणि लक फॅक्टर पाठलाग सुरू झालाय ऋषिकेश आणि ते मात्र चौकार. थोडस पाणी चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करत होते अलॉंग द कार्पेट. बाईच्या पण चौकार आलाय. धावसंख्या 61. आता मात्र एक टफ फाईट स्कोर समोर ठेवला. एक स्टीप टार्गेट आपण या ठिकाणी बघतोय. अंतिम चेंडू असेल 61. ओ या वेळेला एक्स्ट्रा उद्ध्वस्त होताना क्लिंग बोल्ड 62चं टार्गेट आहे. चला मी सन्माननीय राजकिरण वर्मा सरांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी आपल्या मान्यवरांना घेऊन यायचं. तर टॉस आपण करतोय. चला यूज बॉल आपण जमा करा. श्री जागमाता रावळे संघनायक या आणि विनायक पाटील. टॉसच्या प्रमुख भूमिकेमध्ये आमच्या राजकिरण वर्मा साहेब बघायला मिळत आहेत. खूप मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून अविरतपणे जी मेहनत घेतलेली आहे. आमच्या हरेश्वर किनी असतील, सचिन भोईर सर असतील, चेपी असतील, महत्त्वाच्या भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडलेल्या आहेत. आणि टॉसची जी प्रक्रिया आहे ती जिम्मेदारी आपण बघताय ती हँडल करताना आमचे राजकिरण वर्मा सर, सिद्धेश आणि विनायक पाटील. NCC सफाळे विपक्ष श्री जागमाता रावळे करतोय आपण महत्वाच्या मॅचचा टॉस. चॉईस हवी आहे. विनायक पाटील यांचा कॉल आहे. हेड इज कॉल आणि आलंय
टेल टॉस जिंकलाय श्री जागमाता रावळे संघानं. काय असेल आपला निर्णय? फिल्डिंग. टॉस किती महत्वाचा होता या मॅच साठी? खूप महत्त्वाचा होता कारण या वर्षामध्ये विनायक पाटील म्हणजे एनसीसी सफाळीच्या अगेन्स्ट किती मॅच झालेले आहेत? नाही माहिती. प्रवास कसा राहिला श्री जागमाता रावळे संघाचा यंदाच्या वर्षाचा हंगाम? खूप चांगला राहिला. या मॅच साठी आता ओपोनेंट टीमला डिसिजन काय आपलं? हां, फिल्डिंग. किती धावापर्यंत थांबवण्याचं प्लॅनिंग असेल? 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. विनायक पाटील टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकले श्री जागमाता रावळे संघानं आणि घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण. करूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन आणि ऐकूया पण युसुफजी सय्यद आहे ना. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल एबी ट्रॉफी 2025 पर्व चौथ्यामध्ये आजची पहिली रात्र आणि आपण पाहतो आजच्या रात्रीमधला दुसरा फेरीमधला आपण दुसरा सामना जो संघ विजय होईल त्या संघाला नक्कीच बाय भेटणारे क्वालिफाय होईल तो अंतिम दिवसासाठी. आणि पहिल्या षटक घेऊन मिस्टर कृष्णा 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहू शकाल रोहित आणि मनोज. यानंतर एनसी सफाळे विपक्ष श्री जागमाता रावळे या दोन संघामध्ये होणारा सामना. परंतु मैदानाच्या आतमध्ये 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी संघाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. पहिल्या षटक घेऊन आले कृष्णा. मागे सामन्यामध्ये नक्कीच 64 धावा डिफेंड केल्या होत्या. म्हणजे त्रिशा 11 गावदेवी, कृषिका 11 गावदेवी वैतीपाडा या संघाने. पहिला षटक कृष्णा गोळीत मागू असतात जरा रोहित बॅटिंग साठी लेफ्ट हँड बॅटर. पहिला चेंडू सुरेट टाकला गेला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न बघा मागील पाण्याकेस वाकवला गेला आणि ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू ज्या प्रकारे टाकला गेला थोडंसं वळण चेंडूमध्ये पाहायला भेटलं. विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन समावेश झाला. डॉट बॉलने सुरुवात झाली, निर्धावाने सुरुवात झाली. गोलंदाज कृष्णाच्या माध्यमातून 62चा पाठलाग नक्कीच करायचा. बॅटिंग करणाऱ्या संघाला पहिला चेंडू निर्धाव खेळतात बॅटर रोहित. 1 बॉल 0 आपण पाहतोय स्कोर कार्डवर. अजून एक अप्रतिम अप्रतिम चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेले. चांगली सुरुवात आपण पाहतो कृषिका 11 गावदेवी वैतीपाडा या संघाकडून कृष्णा करून देतोय.
आणि त्याच रेंजमध्ये त्याच झोनमध्ये चेंडू टाकला गेला. बॅटरने प्रयत्न तोच केला होता, परंतु पाहू शकाल दोन्ही चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन समावेश झाले. डॉट बॉल. विकेट किपरच्या थोडासा गुट्ट्यावर त्रास झालाय. बसल्यानंतर त्याने पहिला चेंडू पकडला, तिकडे थोडा त्रास झाला होता. ते देखील दृश्य आपण पाहतोय शिक्षक निखिलच्या माध्यमातून. वाह, काय सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करतोय. बघा वेग थोडासा कमी आहे, परंतु चेंडू चांगल्या टप्प्यावर जर टाकले गेले ना तर चेंडू नक्कीच निर्धावेत. आणि हे दर्शवलंय कृष्णाच्या माध्यमातून. चेंडू वळवण्यामध्ये किमिया आहे आणि चेंडू वळवतोय. आणि जेव्हा चेंडू रिलीज करतोय मागून चेंडू आणतोय. पाहू शकाल काय सुरेख ऍक्शन आहे. आणि जेव्हा आपण चेंडू बॅटरला दिसत नाही, चेंडू वळतोय ना, चेंडू जेव्हा चेंडू डिलिव्हर होतो बॅटर कुठे ना कुठे चकित होतं. यावेळेस त्यामध्ये यशस्वी ठरलाय. पहिले 3 चेंडू कृष्णाने डॉट टाकले. चांगली सुरुवात कृष्णाच्या माध्यमातून. चौथा चेंडू फटका सुरेख खेळलाय. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. हा आलाय एबी ट्रॉफी षटकार. 6 धावा. पाहू शकाल ज्या प्रकारे हा चेंडू होता ना, बॅटरचा कौतुक करावा लागेल. पहिले 3 चेंडू डॉट खेळले, परंतु यावर सुरेख निगा नजर ठेवली होती आणि चेंडू वळला. त्या प्रकारे चेंडू वर बॅट खूप वेगाने वळवले आणि चेंडूला पाठवून दिलं 6 धावांसाठी. प्रिन्स मूवीचं कौतुक करावं लागेल. ज्या टप्प्यावर चेंडू पडतात ते टप्पा सुद्धा आपण पाहू शकाल. स्लोवर चेंडू होता. पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये स्वतः आला गोलंदाज. चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. बघा बॅटरनी जिवंत हाताखाली नक्कीच परत प्रयत्न केला, डाईव्ह लगावली, परंतु गोलंदाजच्या हातावर चेंडू आला नाहीये. लोअर फुलटॉस बॉल होता. बॅट अँड पॅड चेंडू पाहायला भेटला आपल्याला, परंतु एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मागे वडिलांनी रोहितला माहित आहे की विकेट किती महत्वपूर्ण आहे, स्वतःला झोकून दिलाय. डॉट बॉल. सुरेख सुरेख इथं क्रिकेट पाहतो आपण. दोन्ही संघांमध्ये झुंज आहे. पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी ही झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 62चा पाठलाग करायचा. 6 धावा धावफलकावर आता बनवायचे 56. येणारे चेंडूचे इनिंग्समध्ये तब्बल पाहू शकाल 25 चेंडू आणि 56 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी या संघाला यावेळी स्लोवर चेंडू खेळला गेला. चेंडू खाली खेळाडू आलाय. पाहू शकाल खूप खाली चेंडू राहायला प्रयत्न चांगले होते. युवराज चेंडू खाली आले होते, परंतु पाहू शकाल ज्या प्रकारे चेंडू खाली ते आले, पूर्ण बॉडी झुकवली. चेंडू हातामध्ये आला. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू निसटलाय. हातामध्ये चेंडू आला होता, परंतु शेवट जेव्हा ते धावले 2 पावलं पुढे आले तेव्हा चेंडू त्याच्या हातावर निसटलाय. कारण की बॉडी जो फोर्स आहे ना तो कुठं ना कुठे चेंडूवर कंट्रोल करता आला नाहीये आणि चेंडू डॉट. पहिला षटक संपला गेला. एका षटकात समाप्त धावा धावफलकावर 6 बिनगडी बाद. बघ युवराज आला नवीन गोलंदाज गुलमाकवर. नवीन गोलंदाज युवराज उळीमाक वस्तात झालाय. पहिला चेंडू मनोज साडे हेलिकॉप्टर खोदून काढला गेला. बघा तिकडे खेळाडू आहेत खूप वेगाने. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण कृष्णाच्या माध्यमातून स्वतःला स्ट्रेच केलं आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेले. धावसंख्या 1 नंबर सहसा होते ती म्हणजे 7 या अंकावर. 1.1 चेंडू 7 धावा धावफलका. इनिंग्स मध्ये 7 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर आता बनवायचे 55. येणारे चेंडू असेल तब्बल 23. विठ्ठल रुक्माई विठ्ठल वाडी एका बाजूला एका बाजूला पाहू शकाल. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. नक्कीच अप्रतिम टेलिकास्ट पाहतोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. आपण पाहतो प्रथमताच एबी ट्रॉफी पर्व 4थ्यामध्ये प्रथमेश जी यांची पूर्ण टीम चांगला वॉक करते. अप्रतिम वॉक. यावेळेस काय चेंडू आहे पाहू शकाल. त्रिशिका 11 संघाच्या समर्थकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे. टाळ्यांचा आवाज आपण पाहतो खूप वेगाने येतोय. एक चेंडू डॉट. टाळ्यांचा आवाज जोराने येतोय आणि पाहू शकाल अजून एक चेंडू डॉट आलाय.
धावसंख्या पाहू शकाल 7 वर स्थिरावली गेली. येणारे 22 चेंडूचा खेळ बाकी असेल. 22 चेंडू बनवायचे 55. पाहू शकाल लावणार अपील बोर्डवरती फलंदाज बाद. पहिला गडी बाद झालाय. मिस्टर रोहित बॅक टू द आउट. चेंडू नक्कीच पायाला ब्रश होऊन फेसवर चेंडून लगावला गेला. इजा झाली का? नक्कीच पाणी घेऊन जायचं जर पाणी असेल तर. आहे तिकडे पाणी, मैदानाच्या आतमध्ये पाणी आहे. पाहू शकाल आपण खूप चांगलं आयोजन आहे. कुठे ना कुठे पाहू शकाल रिप्लेमध्ये चेंडू जे पायाला ब्रश झाला तदनंतर वरती येऊन चेंडू लागलाय. फेसवर येऊन चेंडू लगावला गेलाय. परंतु जेव्हा जेव्हा 120 ग्रामचा चेंडू लागतो ना एखाद्या खेळाडूला, आपली छाप सोडतोय. आणि एबी ट्रॉफी सिक्सरचे चेंडू आपण यूज करते स्पर्धेमध्ये. थोडासा नक्कीच नाराज सुद्धा असणार आहे रोहित. एक षटकार ठोकला होता परंतु त्यांनी 8 चेंडू फेस केले. 8 चेंडू 6 धावा बनवल्या आणि तो मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद झालाय 7 अंकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलेत मिस्टर कल्पेश. पाहू शकाल अहो हो काय चेंडू पाहायला भेटला आपल्याला. बॅटची आतलीकडे नक्कीच लगावली. चेंडू यशाच्या जवळ टप्पा खाला परत पुढे आलाय. पाहू शकाल रिव्हर्स गेअर घेतलाय का चेंडू असं पाहायला लागेल. यावेळेस पाहू शकाल थोडासा पुढे चेंडू पडला. बॅटर निर्धाव श्वास घेतला असेल. सुरेख चेंडू पाहायला भेटा. चांगले गोलंदाजी करतोय गोलंदाज मिस्टर युवराज. आणि आपला राज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना चांगला चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली. गडी बाद करून यशस्वी ठरला युवराज. ओ हो पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. अफकर 5 चेंडूचा खेळ संपला गेला. चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू गडी बाद. मागील दोन्ही चेंडू डॉट टाकतात. परंतु हा चेंडू पाहू शकाल फसवा चेंडू होता. स्लो पण व्हेरी छान वाला चेंडू डॉट बॉल. ऑन साइडला फटका खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतोय अजय. चेंडूला फील्ड करतोय परंतु मनोज पाहू शकाल परत एकदा नॉन स्ट्राईक एंडवर. या इनिंग्स मध्ये 11 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर राहिलाय मनोज पाटील. 2 षटकांचा संपला खेळ. 8 धावा फटकावर. आणि या षटकामध्ये एक गडी बाद केला. युवराजने 2च धावा खर्च केल्या. येणारे अजून 18 चेंडूने बनवायचे. विजयासाठी 54 धावा. 54 18 मध्ये 54. परंतु कुठं ना कुठे विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी संघासाठी मनोजला नॉन स्ट्राईकवर ठेवणं थोडंसं महाग ठरू शकतं. कारण की त्याचं मैदानाच्या आतमध्ये राहणं. तो 11 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर आहे. आणि एक चांगली गोष्ट राहील कृषिका 11 या संघटने मनाला जास्त स्ट्राईकवर नाही आणलं गेलं तर संघाला वर्चस्व गाजवण्यासाठी नक्कीच संधी भेटेल. ती संधीचं सोनं करतील खेळाडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश माफ करा विपुल आलाय. गोविंद मागवर विपुल. यज्ञेश आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. एडिटर आहेत. आणि एबी ट्रॉफी जेवढे रील्स आपण पाहणार आहोत, जेवढेही व्हिडिओज आपण पाहणार एडिटमधून, ते आमच्या यज्ञेशच्या माध्यमातून. यज्ञेश तुम्ही सुद्धा चांगलं काम करतायत. यावेळेस पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलं. डीपमध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जातो डीप काउ कॉर्नरच्या वरतून. 6 धावांसाठी फळक 6 पुढे सहसा होते ती म्हणजेच 14 या अंकावर. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा गोलंदाजाच्या वर हल्ला बोल केला गेला. मागील षटकामध्ये मागील सामन्याची सुरुवात झाली होती. विपुलच्या पहिल्या चेंडूवर षटकार. बघा मागील सामन्यात सुद्धा हेमंत सर अशी सुरुवात झाली होती विपुलच्या विरुद्धामध्ये. पहिल्या चेंडू 2 होत्या आणि दुसरा चेंडू षटकार त्याच्यावर आला होता परंतु 2 गडी त्याने बाद केले होते. यावेळेस पाहू शकाल चेंडू सुरत टाकलाय. मनोज धाव घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु पाहू शकाल स्ट्रायकर बॅटरचं लक्ष नव्हतं.
त्या अनुषंगाने थोडा नाराज आहे मनोज. 14 धावा दाखल करता बनवायचे विजयासाठी 48 येणारे चेंडू असेल तब्बल इनिंग्स मध्ये 16 चेंडू 48 धावांची गरज. यावेळेस अजून एक सुरेख फटका डीप मध्ये खेळाडू प्रति चेंडू निघून सीमारेच्या पार. एबी ट्रॉफी षटकार 6 धावा. सुरेख फटका मानावा लागेल. बॅटर पाहू शकाल मिस्टर कल्पेशच्या बॅटमध्ये या षटकामध्ये 2 षटकार त्याने ठोकलेत. 6 चेंडू 13 वर तो बॅटिंग करतोय. प्रयत्न चांगले केले होते, डीप मध्ये खेळाडू होते, परंतु चेंडूचा वेग आणि हाईट थोडीशी जास्त राहिली. त्या अनुषंगाने खेळाडूच्या हाताला चेंडू ब्रश झाला नाही. चेंडू निघून गेला सरळ सीमारेषा पार षटकारासाठी. 15 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्यात. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजूनही बनवायचे 42. की थांबलेत गोलंदाज. दबाव आहे हा क्रिकेटच्या खेळामध्ये दबाव. एखादा बॅटर जर तुमच्यावर हवी होतोय ना तर कुठे ना कुठे गोलंदाजावर दबाव असतो. विपुलवर हा दबाव आपण पाहू शकाल. दर्शवत असताना बॅटर मिस्टर कल्पेश 6 चेंडू 13 वर बॅटिंग करतो. 2 षटकाच्या मदतीने 1 चेंडू 1 वर मनोज बॅटिंग करतो नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळेस फटका तर फसलाय. चेंडू खाली खेळाडू आला, मागे जाऊन चेंडू युवराजच्या हातामध्ये झेल आला. फलंदाज बाद झालाय. कल्पेश चांगला प्रत्युत्तर म्हणावा लागेल गोलंदाज विपुलच्या माध्यमातून. बघा ऑप्शन जास्त बाहेर ठेवला तर फक्त दिशा देण्याचं काम, परंतु बॅटची जी स्विंग होती ना, हातामध्ये बॅट वळली, बॅटची खालची टो नक्कीच लगावली गेली आणि युवराजच्या हातामध्ये चेंडू आलाय. कौतुक वैतीपाडा संघ थोडासा खुश असेल, प्रेक्षक सुद्धा खुश असतील आणि फलंदाज बाद झाला. दुसरा धावा फटकावर आहे. तब्बल पाहू शकाल आतापर्यंत 20 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचतायत. दीपेश आलेत. आल्या मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, फटका तर फसलाय. खेळाडू वेगाने येतोय, परंतु पाहू शकाल थोडासा पुढे चेंडू ट्रॅव्हल झाला. झेल टिपता आला नाही, परंतु प्रयत्न चांगले होते. डीप लॉंग ऑफ वरून मिड ऑफला येऊन झेल टिपणं खूप कठीण असतं फ्लट लाईट मध्ये, परंतु प्रयत्न चांगले केले होते. शुभम तिकडे होते. सुवान एक सिंगल दाबाली. धापळक एक ट्रिपल सहसा ते पाहू शकाल. चंद्र सुद्धा आमच्या एबी ट्रॉफी मध्ये हे सामन्याचा आनंद घेतोय. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे दर्शवलं जातं. सुरेख कॅमेरा वर्क आणि चांगला काम. बघा आपण सांगतो एखाद्या कामाला जर तुम्ही शिद्दत केला तो काम खूप चांगला होतोय, मेहनत खूप चांगली असते. यावेळेस म्हणून ते फटका उंच खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु चेंडूनी खूप उंची घेतली आहे आणि पाहू शकाल काय झेल टिपलाय. एखाद्या झाडामधून आंबा तोडावा त्या प्रकारे हा झेल टिपला गेला अजयच्या माध्यमातून. आणि पाहू शकाल जल्लोष होतोय, पूर्णपणे जल्लोष. पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर दर्शवलं काय प्रकारे झेल टिपला, अप्रतिम झेल. आणि पाहू शकाल किमान 2 ते 2.5 फूट मध्ये झेल टिपला गेलाय, अप्रतिम झेल. सुरेख झेल टिपला गेला. अर्जुन सर, आयोजक प्राण सर. सर इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि बॅटर आउट झालाय तो म्हणजे मनोज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल आलेत बॅटिंगसाठी. तिसरा गडी बाद झालाय. षटक क्रमांक पाहू शकाल. यावेळी संपले गेले 3. 7च्या सरासरीने 21 धावा. एकूण बनवायचे 41. 12 मध्ये 41 ची गरज. वैतरणा भागामधून आलेला संघ पाहू शकाल आपण. अप्रतिम खेळ साकारतो. त्रिशिका गावदेवी वैतीपाडा
आणि वैती बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि खूप जल्लोष आहे. क्रिकेट चा खेळ प्रत्येकाला भूल टाकणारा खेळ आहे. प्रत्येकाला नक्कीच वर्चस्व यावेळी युवराजचा पहिला चेंडू फटकाचा फसला. चेंडू खाली खेळाडू आलेत आणि सुरेख झेल टिपलाय. बघा हेमंत सर, पहिल्या सामन्यामध्ये जे चुका झाल्या होत्या ना, विराटने 2 चौकार सोडले होते, झेल नक्की सोडले होते वैतीपाडा संघाने, परंतु या सामन्यामध्ये एकही झेल सोडत नाहीये. रोहित तिकडे होते, चौथा गडी बाद नक्कीच झाला. फलंदाज बाद झालेत क्रॉस बॅट खेळण्याच्या नादामध्ये. कल्पेश बॅक टू डगआउट आणि ऋषिकेश स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर निखिल, असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फटका पाहू शकाल ज्या प्रकारे खेळला गेला आणि चेंडूला पूर्ण दाखवलं जातं आणि चेंडू खाली रोहित अप्रतिम झेल. सुरेखरित्या क्रिकेट खेळतात यावेळी पाहू शकाल प्रेक्षकांना. वेतीपाडा पाहू शकाल, गावदेव वेतीपाडाची प्रेक्षक आहेत सामन्याचा आनंद घेत असताना. डगआउट मधून तिकडे प्ले स्टोन बनवले गेलेत प्रत्येकाने बसण्यासाठी. यावेळेस ऑफसाईडला फटका खेळलाय, खेळाडू आहेत आणि यावेळेस पाहू शकाल हॅट्रिक. या स्पर्धेमधली पाहू शकाल, माफ करा, टीम हॅट्रिक झाली, कारण की मागील षटकाच्या शेवट चेंडू गडी बाद झाला. या षटकामध्ये 2 चेंडूवर गडी बाद झाली. टीम हॅट्रिक झाली आहे. 3ही चेंडूवर 3 झेल टिपले गेले. टीम हॅट्रिक नक्कीच झाली आहे ते म्हणजे संघाकडून. खूप कमी वेळ आपण पाहतोय अशा प्रकारचे दृश्य आपण पाहतोय आणि यावेळेस चांगला टीम वर्क. गावदी वैतीपाडा ते 12वे खेळाडू खूप खुश आहेत. एक कंटिन्यू 3 विकेट पाहू शकाल आमच्या लाईव्हवर. पहिला मनोज पाटील, दुसरा फलंदाज पाहू शकाल बाद झाला तो म्हणजेच कल्पेश आणि दीपेश बाद झाले. तिसरा फलंदाज बाद झाला तो म्हणजे मिस्टर ऋषिकेश. हे 3 विकेट्स प्रिन्स मुईच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. यावेळेस आकाश परंतु गोलंदाज हॅट्रिकवर गोलंदाज. स्लोवर चेंडू हलक्या बॅटिंग खेळलाय, परंतु पाहू शकाल खेळाडू पुढे आले होते. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केले जातील. एकाच रूलवर 2 गाड्या आल्या, परंतु निखिलच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे सहसा होते ती म्हणजे 22 अंकावर 22. आता बनवायचे 40. नक्कीच अप्रतिम काम आमचे हेमंतदादा पाटील सुद्धा करतात. प्रत्येक विकेट कुठल्या टायमिंग गेला ते नक्की दर्शवते आणि खूप गरजेचं असतं. रात्रीचे पाहू शकाल 2:45 झालेत, परंतु अजूनही प्रत्येक प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना युवराज चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू, डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी. काय चेंडू टाकला गेला. निखिल ची बॅट येत नाही त्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन समावेश झालाय. वेग खूप राहिलाय या चेंडूवर. युवराजने राज नक्कीच केलाय. आपल्या स्पेलमधला दुसरा शॉट टाकतोय, मात्र 3च धावा खर्च केला, 3 गडी बाद केलेत. वेगवान चेंडू, डॉट बॉल. यावेळेस फटका तर फसलाय. स्वतः गोलंदाज मागे जातो, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जाईल. वाह, काय झेल टिपलाय. गडी क्रमांक बाद झाला यावेळेस 6वा आणि 4 गडी बाद केला आतापर्यंत युवराजने. सांघिक धावसंख्या 22 वर लागणारा 6वा हादरा संघ विठू रुक्माई विठ्ठलवाडी या संघाला. दबाव यावेळेस पूर्णपणे पाहू शकाल संघावर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विपुल आलेत. गावदेव वैतीपाडा संघ त्रिशा 11 गावदेव वैतीपाडाचे प्रत्येक खेळाडू खुश आहे, प्रत्येक प्रेक्षक खुश आहे, कारण की संघ चांगला काम करतो मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर निखिलच्या चेहऱ्यावर हास्य पाहू शकाल. एक्सप्रेशन खूप चांगले राहिले. विराज यावेळेस थोडासा खुश आहे, कारण की चांगला परफॉर्मन्स प्रत्येक खेळाडू करतोय. चांगले झेल टिपतात, एकही झेल सुटला नाहीये. चांगले झेल टिपले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पोहोचलेत. विपुल आलेत नवीन फलंदाज. ओहो हो, पाहू शकाल लावडेड अपील आणि पाहू शकाल फलंदाज बाद झाला. बघा 5वा गडी बाद करतोय. 5 पूर्ण करणारा पहिला गोलंदाज युवराजसाठी जायला पाहिजेत. या स्पर्धेत पहिला गोलंदाज ज्याने 5 विकेट घेतलेत, 2 षटकामध्ये 3च धावा खर्च केल्या आणि 5 गडी बाद केलेत. युवराज सूर्य गोलंदाजी युवराजसाठी तयार झाला पाहिजेत. पाहू शकाल अप्रतिम गोलंदाज युवराजच्या माध्यमातून. बॅटची आतलीकडे नक्कीच लगावली. विकेट किपर
सुद्धा कौतुक करावं लागेल. अप्रतिम कॅच आता पण टिपलेत. निखिल सुरेख यशस्वी त्यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित. येणारे चेंडूचे 6-6 मध्ये बनवायचे 40. बघा नयन आलेत यावेळेस गोंदीमाकवर डावखुरे गोलंदाज. 6 चेंडू आणि पाहू शकाल आमची प्रेक्षक त्यांना दाखवलं जातं खूप खुश आहेत, एन्जॉय करतायत आणि 6 मध्ये 40 ची गरज. 6 बॉल 40. 6 चेंडू 40 धावांची गरज आहे. पूर्णपणे दबाव यावेळेस बॅटिंग करण्यास संघावर. एकूण 6 षटकार जरी आले तर सामना विजय होऊ शकत नाही संघ. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. अलोडेड अपील. पाहू शकाल बॅट अँड पॅड चेंडू पाहायला भेटला. सिंगल धाव नक्कीच आली. धपळक एक पुढे सरसावते 23 अंकावर. ऑपच्या या सामन्यामध्ये नक्कीच राहिली आहे. 5 मध्ये बनवायचे तब्बल 39. यानंतर बिग बॅटल. एका बाजूला एनसी सफाळे, दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावळे हा संघ पाहू शकाल. एका बाजूला घरचा संघ तर एका बाजूला पाहू शकाल सफाळे भागामधला संघ असणार आहे. परत एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीमध्ये पाहू शकाल. मागील सामन्यात जे चुका झाल्या त्या चुकांना विसरून काय सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा धावा बनवल्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्यूट केलंय आणि प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या षटक सोडून मागील तिन्ही षटकामध्ये विकेट आलेत. टॅप केलं गेलं. गोलंदाजाच्या डोक्यावर चढून ट्रॅव्हल केलं गेलं. खेळाडू आहेत डीपमध्ये पुढे येतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. कृष्णा आहेत तिकडे. एक सिंगल धाव दाफला. एक ससावते 24 अंकावर. येणारे चेंडू असतील 3 मध्ये बनवायचे 38. 3 बॉल 38. काय टेलिकास्ट आहे हेमंत भाई. अप्रतिम टेलिकास्ट म्हणावं लागेल. क्लिअरिटी खूप चांगली आहे आणि सरळ बॅटने खेळला प्रयत्न होता. डीप लॉंगॉनला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतायत. आपण क्लॅरिटी बद्दल बोलत होतो कारण की आपण एखाद्या गोष्टी जेव्हा मेहनत करतो त्यामध्ये आपण परिपक्व होतो तर आपण आपलं 100% देतो आणि प्रथमेश जी रवी जी असते त्यांची पूर्ण टीम त्यांनी केलं आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत आणि त्यांना माहित आहे की कशा प्रकारे कुठला क्षण टिपायचा प्रत्येक खेळाडूंना. ऑन साइडला खेळलाय फटका. शेवटच्या क्षणामध्ये एबी ट्रॉफी षटकार नक्कीच आलाय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 31 धावा दाफळ कव्हर आहेत. एक चेंडू 31 धावांची गरज आहे. एका चेंडूमध्ये 31 धावा. आजच्या रात्रीमधले सगळ्यात मोठ्या मार्गाने जिंकणारा संघ सुद्धा बनेल तो म्हणजेच गावदेवी वैतीपाडा संघ. त्रिशा 11 या नावाने खेळतो सध्याच्या घडीमध्ये आणि पाहू शकाल हा सामना तब्बल 30 धावाने विजय झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडावर. दोन्ही संघाने लाईनअप करूनच मैदानाच्या आतमधून हस्त आंदोलन करून मैदानात सोडायचं दक्षता घ्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण दोन्ही संघाचा संघनायकांना विनंती असेल आमच्या कॉम्बॉक्सकडे यायचं. आमच्या आयोजकांना आपण संपर्क साधायचा सन्माननीय राज साहेबांना. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर युवराज ज्याने 5 गडी बाद केले तो ठरतात मॅन ऑफ द मॅच. हा बॉल नक्की दाखवलं जातं पाहू शकाल. नाही युवराज तुम्हाला हक आहे तुम्ही बॉल दाखवायचा. जे एबी ट्रॉफी चेंडू आमचे कॅमेरा तुम्हाला फोकस नक्कीच करतील. सर तुम्ही गोलंदाजी केली आहे आणि मला वाटतं आयोजक ते चेंडू तुम्हाला नक्कीच देतील कारण 5 गडी तुम्ही बाद केलेत. नक्कीच बाप्पांचं नाव घेतलं गेलं जल्लोष केलं गेलं आणि पाहू शकाल आमचे एडिटर सुद्धा तिकडे पोहोचले. त्याने सुद्धा त्यांना खूप चांगल्या विश दिल्या. अंडर 14 मिस्टर यज्ञेश. नक्कीच येणारे 5 ते 6 दिवस आपण जे रील्स आहेत पूर्णपणे यज्ञेशच्या माध्यमातून पाहणार आहोत. चांगले चांगले तुम्हाला रील्स पाहायला भेटेल. प्रत्येक खेळाडूचे रील्स यज्ञेश इडीसला आपण फॉलो करू शकता इंस्टाग्रामवर आणि चांगल्या चांगल्या अपडेट तुम्हाला भेटतील प्रत्येक खेळाडूंचा. चला दोन्ही संघाने लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. विठ्ठलवाडी संघ हस्तांदोलन करून मैदान सोडायचे. लक्षात घ्या जे रूल्स आहेत या स्पर्धेमधले त्याला तुम्ही फॉलो करायचं आहे. यानंतर आपण एवढ्या आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या सामन्याकडे इकडे असतील मायक्रोफोनवर अजित पाटील.